महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या मानव मुक्तीसाठी जे मोठं चळवळ उभं केली होती, जे व्यापक आंदोलन उभं केलं होतं, त्याच्यामध्ये इथल्या गायकांनी, इथल्या संगीतकारांनी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा मोठं योगदान दिलं होतं. वामनदादा कर्डक यांच्याबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की माझी 10 भाषणं जेवढं प्रबोधन करतात तेवढंच प्रबोधन वामनदादा कर्डकांचं एक गाणं करतं. म्हणजे लोकसंगीताबद्दल, संगीताबद्दल बाबासाहेबांना एक फार मोठी प्रगल्भ जाणीव होती, असंच या वाक्यातून दिसतं. बाबासाहेब स्वतः एक चांगले गिटार वादक होते. आयुष्याच्या शेवटी त्यांनी वायोलिन शिकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर त्यांना संगीताबद्दलची एक उत्कृष्ट जाणीव म्हणता येईल अशी एक जाणीव होती. मी हे अशासाठी सांगतो की माझ्या बरोबर सध्या स्टुडिओमध्ये एक गायक आहे, संगीतकार आहे. त्याचबरोबर या माणसाचं वैशिष्ट्य असं की यांनी भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रास्ताविका जी आहे, आम्ही भारताचे लोक, ही प्रास्ताविका 16 भाषांमध्ये गायली आहे. त्यासाठी त्यांनी एक मोठा प्रयोग पिंपरी चिंचवड येथे केला होता. त्यांच्या कार्यक्रमामध्ये 150 गायकांनी सहभाग घेतला होता. भारताच्या संविधानावर आधारित हे गीत होतं आणि ते 16 भाषांमध्ये भाषांतरित केलं गेलेलं आहे, 16 भाषांमध्ये गायलं गेलेलं आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेवर 16 भाषांमध्ये गाणी गायल्याबद्दल 150 गायकांना घेऊन गाणी गाणं हे सोपं नाही आहे आणि त्याबद्दल त्यांना लंडनचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. मराठी माणूस म्हणून, भारतीय म्हणून ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. इथून पुढे सुद्धा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न असणार आहेत. मी कबीर नाईक नवरे यांच्याशी गप्पा मारणार आहे. माझ्या स्टुडिओमध्ये सध्या ते आहेत. कबीरजी, आपलं महाराष्ट्र दिनमानमध्ये मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आपलं. धन्यवाद. मला तुम्ही सांगा की संगीत आणि आंबेडकरी चळवळ, तुमच्यावर आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आहे, म्हणूनच भारताची प्रास्ताविका, राज्यघटनेची प्रास्ताविका, हे खरं तर आजपर्यंत कोणी असा विचार नाही केला की याचं प्रबोधन व्हावं. तुम्ही ते प्रबोधनाचा व्रत हातामध्ये घेतला असं आपण म्हणू शकतो आणि ते गेली कित्येक काळ तुम्ही करताय. बरोबर आहे. काय वाटतं, कुठून आला हा विचार? खरं तर आपल्या देशाची राज्यघटना, संविधान हे जगातलं एक खूप अनोखं असं संविधान आहे. कारण आपण बघतो की एका घरातली 2 ते 3 भावंड त्यांच्या बायका, त्यांची मुलं एका घरात नांदत नाहीत, एका घरात सुखाने राहत नाहीत, असे बरेचसे वादविवाद होतात. कारण एकत्र कुटुंब पद्धती आता जवळपास संपुष्टात आलेली आहे. पण एवढ्या हजार जातींची लोक, एवढ्या धर्मांची लोक, वेगवेगळ्या परंपरा, मान्यता असणारी लोक, आपला देश जर आपण एक घर मानू तर त्या घरात अगदी गुणागोविंदाने राहत आहेत, भांडतायत, पण एकत्र येऊन सगळे राहत आहेत. आणि हे फक्त शक्य झालं ते संविधानामुळे झालेलं. खरं तर संविधान हा इथल्या प्रत्येक जगणाऱ्या नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय असणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं, हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनला, कारण आम्ही त्या पर्टिक्युलर समाजाच्या आहोत. पण संविधान हे इथल्या प्रत्येक नागरिकाला तेवढंच संरक्षण, तेवढंच कवच देतं जे इथल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसांना देतं, प्रत्येक भारतीय नागरिकाला देतं. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आणि आणखीन रंजक बनवण्यासाठी काय करता येईल. आणि हे करत असताना आमच्या डोक्यात एक गोष्ट अशी आली की आपण यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आपण भारताचं जे, आपल्या संविधानाचं जे प्रियांबल आहे, त्या प्रियांबलला आपण खूप चांगल्या पद्धतीनं चाल लावून ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याचं गाणं तयार करून लोकांपर्यंत पोहोचवायचं. ऍक्च्युली त्याचं एक खूप छान गाणं आम्ही तयार केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलंही. मराठीमध्ये पहिल्यांदा आम्ही तयार केलं आणि मग मराठीमध्ये तयार केल्यानंतर थोड्या दिवसानंतर माझ्या एक अशी गोष्ट लक्षात आली की जसं आपण हे मराठीमध्ये केलेलं आहे तसंच हे आपण इतर भाषांमध्ये सुद्धा करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला इतर भाषा येतात का, पण तसं नाही आहे. संगीत आणि भाषेचं असं कुठंच नातं नसतं. म्हणजे म्हणायचं झालं तर कधी भाषा कधी आडवी येत नाही संगीताच्या. बरोबर, कारण ती भावनेशी निगडीत असते. पण इथं विषय असा आहे की बाबा मला पर्टिक्युलरली मी त्या सगळ्या भाषा, त्याचे प्रोनाऊन्सिएशन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग वेगवेगळ्या भाषांमध्ये आम्ही ती गाणी तयार केली. कुठल्या भाषा होत्या साधारणपणे?
जसे की आता मराठी पहिल्यांदा केलं, त्यानंतर हिंदी असेल, संस्कृत असेल. ओके, संस्कृतमध्ये पण संस्कृतमध्ये पण केलेलं आहे, पाली भाषेत केलेलं आहे. ही पाली भाषा किती हजारो वर्षापूर्वीची आहे, जुनी भाषा. इथं पाली भाषा ही सहज आपल्या बोलण्यात सुद्धा नाहीये, पण ते आम्ही संविधानाच्या प्रिॲम्बल मध्ये आणलेली. म्हणजे याचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही खूप चांगलं काम या माध्यमातून केलं. त्यानंतर गुजराती आहे, त्याचबरोबर कन्नड आहे, मल्याळम आहे, तमिळ आहे, भोजपुरी आहे, पंजाबी, अशा वेगवेगळ्या ह्या भाषा जवळपास सगळ्या भारतीय भाषांमध्ये, सगळ्या प्रमुख भाषांमध्ये आपण ते केलेलं आहे. आणि मग आता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल, तर मग आम्ही असं एक नियोजन केलं की या अगोदर कुठल्याही देशामध्ये कुठल्याही देशातल्या नागरिकांनी, तिथल्या गव्हर्नमेंटने आणि कुठल्या संस्थांनी त्यांच्या संविधानाला प्रमोट करण्यासाठी, प्रिॲम्बलला प्रमोट करण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम केला नसेल. आपल्याला असं काहीतरी करायचं आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आम्ही असं ठरवलं की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ही जी विश्वविक्रम नोंदवणारी संस्था आहे, या संस्थेकडे आम्ही एक ईमेल केला त्यांना. आणि तो ईमेल असा होता की आम्ही जवळपास 150 कलाकार घेऊन 15 भाषांमध्ये संविधानाला मानवंदना देत आहोत. आणि हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थ्रू तो डिझाईन केला गेला. कारण त्यांनी पहिल्याच भेटीत आम्हाला ग्रीन सिग्नल दिला त्यासाठी, कारण त्यांना ती कॉन्सेप्ट खूप आवडली. कारण हा कार्यक्रम जो आहे ज्याच्यासाठी तुम्हाला अवॉर्ड मिळाला लंडनचा, तो पिंपरी चिंचवड मध्ये आपण केला 150 गायकांना घेऊन. हो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं यात फार मोठं योगदान आहे. कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आपल्याला म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की ही कॉन्सेप्ट खूप छान आहे आणि आम्हाला आपण ही मिळून करूया. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आपली अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन, या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा उपक्रम त्या ठिकाणी केला. तो उपक्रम त्या ठिकाणी सादर करत असताना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ची टीम त्या ठिकाणी आली होती. त्यांनी तो कार्यक्रम सगळा बघितला आणि त्याच ठिकाणी त्यांनी याची घोषणा केली की अशा पद्धतीने कुठल्याही देशामध्ये संविधानाला एवढ्या विविध भाषांमध्ये मानवंदना दिली गेली नसल्यामुळे या कार्यक्रमाची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होत आहे. अच्छा, म्हणजे त्यांना इथे कौतुकास्पद वाटलं. की प्रिॲम्बल तसं जर बघायचं झालं तर प्रिॲम्बल हे काही गाणं नाहीये कुठलं किंवा गीत स्वरूपामध्ये नाही. बरोबर. कारण आपण जर आपला आता सरास जर आपण बघितलं तर गाणं एखादं तयार होण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी अशी असते की त्याची प्रोसेस अशी असते की त्याला एक कविता, काव्य स्वरूपात, गेय स्वरूपात ते असायला हवं. पण संविधानाचं प्रिॲम्बल असं कुठल्याच बसत नाही. मग त्याला गाण्यात कसं तुम्ही रूपांतर कसं करणार? मग त्याला गाण्यात रूपांतर करण्यासाठी हा प्रवास आमचा सुरू झाला. आणि त्यांना हे कळालं, त्यांना कौतुक याच गोष्टीचं वाटलं की इतका छान हा कार्यक्रम की यांनी बाबा प्रिॲम्बलला चाली लावून इतक्या चांगल्या पद्धतीने ह्या सादर केल्या आणि कुठलाही गायक अगदी कुठेही अडखळला नाही. खूप चांगल्या पद्धतीनं 10 अशा 15 भाषांमध्ये ते झालं. आणि त्या दरम्यानच अचानक एक मूकबधीर मुलांची एक संघटना त्या ठिकाणी आली होती, संस्था आली होती. त्यांनी सांगितलं की आम्हालाही संविधानाचं प्रिॲम्बल गायचं आहे, आम्हालाही तुमच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. आता एकतर मुळात हा कार्यक्रम गाण्याचा होता, बरोबर, म्हणजे प्रिॲम्बल तिथं गायचं होतं. आणि असं होत असताना या लोकांना धड ऐकता येत नाही, बोलता येत नाही, मग हे कसं करणार? मग त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची जी सांकेतिक भाषा आहे, जी साईन लँग्वेज आपण ज्याला म्हणतो, त्या साईन लँग्वेज मध्ये संविधानाचं प्रिॲम्बल सादर केलं. आणि तेही खूप आवडलं त्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड वाल्या त्या संस्थेला. त्या मूकबधिरांची जी टीम तुम्ही सांगितली, बरोबर आहे, ती तुमच्या बरोबर या रेकॉर्ड साठी आली होती त्या गायकांमध्ये? हा, ते अचानकच इन्क्लूड झाली होती. त्यांना असं समजलं होतं की असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक असा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यांनी ते अगदीच 2-3 दिवसात त्यांनी ते बसवलं आणि ते त्यांनी त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्टेजवर सादर केलं. जवळपास 2,500 ते 3,000 लोक होती समोर कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास 150 गायक तर होतेच, पण त्यामध्ये खूप नामांकित नावं होती जे इंटरनॅशनल लेवलला काम करतायत प्रबोधनाच्या चळवळीमध्ये.
ज्यामध्ये पहिलं नाव आहे गिन्नी माही. ओके. गिन्नी माही तुम्हाला माहित असेल की पंजाब मधली एक खूप मोठी ऍक्टिव्हिस्ट सिंगर येस आहे, येस येस. आंबेडकरी सिंगर आहे. हो हो. बाबासाहेबांची खूप चांगली चांगली गाणी तिची समाजापर्यंत पोहोचलेली आहेत. बरोबर बरोबर. कितीतरी लाखो करोडो मध्ये तिचे फॉलोअर्स आहेत. आणि अशी ही व्यक्ती त्या ठिकाणी प्रियांबल गाण्यासाठी येते. असेच जवळपास प्रत्येक राज्यातून खूप चांगले चांगले गायक आपण त्या ठिकाणी घेतले होते. जसं की गुजरात मधून आपल्याला या कार्यक्रमासाठी विशान काथड हे तिथले चळवळीचे गायक आहेत. उत्तर प्रदेश मधून ओमकार प्रिन्स नावाचे गायक आहेत. त्याचबरोबर दिल्लीमधून अंजली बौद्ध म्हणून एक तिकडची सिंगर आहे, ती होती. कर्नाटक मधून नारायण स्वामी असे नाव एक सिंगर होते. त्याचबरोबर सिद्धेश नारायणन म्हणून एक सिंगर होते जे तमिळ मधून आले होते. ओके. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया आली होती. हो हो, खूप छान तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि हे त्यांना आवडलं की वेगवेगळ्या भाषांमध्ये हे केल्यामुळे मग त्यांनी ती नोंद घेतली. नोंद तर झालीच, पण त्याचबरोबर दुबईमध्ये 19 तारखेला त्यांचा कार्यक्रम होता आणि तो अवॉर्ड फंक्शन होता. तर त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये त्यांनी माझं नाव हे म्युझिक अँड अवेअरनेस ओके या क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड साठी त्यांनी माझं नाव, संगीत आणि जागरूकता. येस येस. कारण आजपर्यंत आपण बघतोय की संगीत म्हटलं तर मॅक्झिमम करमणुकीचाच भाग बनतो. ओके. आजपर्यंत समाजाचा तो भाग बनलेला आहे. ओके. जॉनर पण वेगवेगळे तसेच आहेत. प्रेमगीत आहेत, भावगीत आहेत, 100%. किंवा भक्तिगीत आहे, भक्तिगीत किंवा तो करमणुकीचं साधन म्हणून म्युझिककडे बघितलं जातं. पण समाज बदलाचं साधन किंवा संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन हे म्युझिक असू शकतं का, यासाठी त्यांना ते खूप छान पद्धतीनं त्यांना ते वाटलं. त्यांनी त्याची दखल घेतली. त्यामुळे तो पुरस्कार 19 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी तिकडे तो पुरस्कार मला त्या ठिकाणी मिळाला. ही खरं तर एक फार मोठी गोष्ट आहे. 100%. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याची जी काही धोरण होतं तेच मुळात सर्वांना एकत्रितपणे बहुजनांच्या, ज्याला आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणतोय, बरोबर, असं एक स्वराज्याचं धोरण होतं जिथं शेतकऱ्यांचं राज्य सुखी व्हावं, जिथं महिलांच्या संदर्भामध्ये एक स्त्री दाक्षिण्य म्हणतो ज्याला आपण, बरोबर, ते असावं. आणि सगळ्याच प्रकारचं एक सुराज्य ज्याला आपण म्हणू शकतो ते महाराजांनी ते धोरण त्यांचं होतं. आणि तेच राज्यघटनेमध्ये परावर्तित झालेलं आपल्याला दिसतं की बाबासाहेबांनी तोच विचार राज्यघटनेमध्ये आणला. बरोबर. कबीरजी, मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न फार महत्वाचा विचारेन की भारताची राज्यघटना ही फार मोठी आहे. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना ही भारताची आहे. बरोबर. हे सगळं एवढी मोठी लिखित राज्यघटना असताना, त्याच्यामध्ये फार महत्वाची कलमं असताना सुद्धा आपण प्रिएम्बलवर म्हणजे प्रास्ताविकेवरच गाणं तयार करावं असा विचार का केला? त्याच्या पाठीमागची प्रेरणा नेमकी काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना संविधान म्हटलं की फारच काहीतरी रटाळवाणं आहे. म्हणजे असा संविधानाचं पुस्तक आता आम्ही बऱ्याचदा कार्यक्रम करत असतो. त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आमचे प्रवीण बनसोडे निवेदक, मी स्वतः, आम्ही लोकांना विचारतो, हजारो पब्लिक असतं आमच्या समोर, त्यावेळी विचारतो की संविधान कोणाकोणाच्या घरात आहे. त्यावेळी ऑलमोस्ट 75% लोकांच्या हातावरती असतात. ओके. मग आम्ही विचारतो, त्यातली कलम विचारणार आहे म्हटल्यानंतर त्यातली जवळपास हात खाली येतात, सगळेच हात खाली येतात. एखाद दुसरा हात असतो तो वरती राहतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे याचा अर्थ संविधान सगळ्यांना माहित आहे की संविधान काय आहे, पण ते किती लोकांनी वाचलेलं आहे तेवढं सोपं नाहीये. बरोबर. म्हणजे त्यांना ते सोपं वाटत नाही, समजून घेण्याचा प्रयत्न नाहीये. म्हणून आम्ही काय विचार केला की संविधानात जे काही बाबा मूल्य आहेत तीच मूल्य ही प्रियांबल मध्ये आहे. बरोबर. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की संविधानाचा आरसा म्हणजेच प्रियांबल, आत्माच तो. येस, एक्झॅक्टली, प्रियांबल आहे. प्रियांबल आहे. कारण ज्या ज्या सगळ्या गोष्टी, मूल्य सगळी जे काय बाबा संविधानात आहेत ते इकडे प्रियांबल मध्ये आहेत. जसं की त्यातलं महत्वाचं जे मूल्य आहे ते आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता. ही सगळी जी मूल्य आहेत ही संविधानामध्ये आहेत. आणि हीच प्रियांबल मध्ये असल्यामुळं मॅक्झिमम लोकांपर्यंत हे जाईल की बाबा संविधान काय आहे हे कळेल त्यांना. आणि ह्या प्रियांबलच्या माध्यमातून ते बऱ्यापैकी लोकांना कळालं. याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. आता या
पूर्ण उपक्रमामध्ये हं. माझ्या बरोबर काम करणारी जी लोक आहेत ती काही पर्टिक्युलर एका जातीची नाही आहेत. हं. कारण मुळात इथल्या प्रस्थापितांनी इथल्या राजकारण्यांनी हं. एक असा ग्रह इथल्या लोकांना करून दिलेला आहे की संविधान म्हटलं तर ते पर्टिक्युलर एका अँगलनी वळतात आणि एका समाजाकडे बघतात. बरोबर, डेफिनेटली. म्हणजे अशी एक परिस्थिती झालेली आहे. हं. ही का झालेली आहे? हं. कारण संविधानाविषयी जागरूक सुद्धा तो समाज आहे हं. मोस्टली. मग त्यामुळं अशी एक परिस्थिती झालेली असताना हं. आम्ही असा विचार केला की आपण हे संविधान सगळ्यांचं आहे, हं. इथल्या प्रत्येक नागरिकांचं आहे, हं. हे सांगण्यासाठी आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे गायक यामध्ये घ्यायचे. अच्छा. आणि अगदी लहान मुलापासून अगदी वयस्क माणसापर्यंत हं. हं. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक हं. यामध्ये काम करतात. हं. आणि असं करत असताना एक छोट्या मुलानं ज्यावेळी प्रियांबल त्याच्या आवाजामध्ये हिंदीमध्ये त्याच्या शाळेत सादर केलं, ओके. हिंदीमध्ये आजपर्यंत हिंदीमध्ये तयारही नाही झालेलं गाणं बरोबर. ते आपणच केलेलं आहे. हं. ते हिंदीमध्ये त्यानं सादर केलं. शाळेत खूप साऱ्या टाळ्या घेतल्या आणि त्याच्या आईला अभिमानानं त्याची आई म्हणाली की सर, आजपर्यंत आम्ही ह्या प्रास्ताविकाकडे किंवा संविधानाकडे फक्त हे पर्टिक्युलर समाजाचंच आहे असं म्हणून पाहत होतो. हं. पण ज्यावेळी माझ्या मुलाने हे शाळेत सादर केलं हं. आणि त्याला खूप साऱ्या शाळेतून शिक्षकांनी त्याची वाहवा केली, त्यावेळी माझा ऊर भरून आला. हं. त्यावेळी आम्हाला कळालं की बाबासाहेबांनी फक्त एकाच जाती धर्मासाठी नाही काम केलेलं आहे, त्या सगळ्या पूर्ण देशासाठी काम केलंय. बरोबर. आणि ते केलंय ते संविधानातून केलेलं आहे. Definitely. म्हणजे प्रियांबल कळलं हं. तर भारताच्या संविधानाबद्दलची तुमची जागृती वाटते. वाढणार आहे. कारण हे कळणार आहे की हे संविधान काय देतं आपल्याला. बरोबर. बरोबर. हे संविधान काय देतं हे कळणार आहे. बरोबर. त्या छोट्या मुलाला प्रियांबल पाठ आहे आज या स्टेजमध्ये. हं. तर त्या मुलाचं भविष्य काय असणार आहे हे आपण So, समजू. एक सुजाण नागरिक म्हणून 100% समोर येईल असं तुम्ही 100%. कारण आपल्या देशामध्ये जर बघितलं ना तर मोस्टली लोकांना आपण विचारलं की काय बाबा देशभक्ती म्हणून काय विचारलं तर काय उत्तर येतं? तुमचं काय मत आहे? काय उत्तर येत असेल? Definitely. देशभक्ती म्हणजे मी सैन्यात जातो किंवा हा. मी देशासाठी काहीतरी काम करतो किंवा इतर बऱ्याच गोष्टी, पोलिसात जाईन किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढेन, अशा 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 Yes. प्रकारची देश जनरली सेवा. उत्तर मिळतात आपल्याला. पण आपल्या इथली जी राष्ट्रभक्ती आहे ना हं. ही फक्त आपल्या देशाचा अभिमान बाळगण्यामध्येच आहे. हं. हं. तो फक्त वरवरचा अभिमान हं. बाळगलेला. खऱ्या अर्थानं संविधानाला ज्यावेळी आपण समोर ठेवून संविधानाला आदर्श मानून हं. संविधानातल्या प्रत्येक मूल्यांप्रमाणे आपलं स्वतःचं आचरण ज्या दिवशी आपण ठेवतोय त्या दिवशी मला नाही वाटत की बाबा तुमच्यापेक्षा जास्त चांगला राष्ट्रभक्त देशभक्त कोण असेल शकत. Definitely. माझ्या अंदाजे, माझ्या डोळ्यातून, माझ्या दृष्टिकोनातून तरी हं. संविधानाची किंवा देशभक्तीची हीच व्याख्या आहे. बरोबर. कारण आपण ज्यावेळी रस्त्यावरून जातो हं. त्यावेळी सिग्नल लागलेला असताना सुद्धा आपण तो सिग्नल मोडून दुसरीकडे जातो, आणि तीच माणसं स्वतःला राष्ट्रभक्त वगैरे म्हणवतात. म्हणवतात. हं. मग अशा व्यक्तीला आपण देशभक्त म्हणू का? तर डेफिनेटली तुझ्या व्याख्यात बसू. ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा इथं गाडी पार्क करायची नाही हं. त्या ठिकाणी गाडी पार्क केली जाते. हं. आणि ज्यावेळी पोलीस त्याच्या गाडीला एखादं जॅक लावतात किंवा कारवाई करतात. कारवाई करतात हं. त्यावेळी पोलिसांशी हुज्जत घालणारा देशभक्त असू शकतो का? ज्या ठिकाणी थुंकायचं नाही हे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी थुंकणारा देशभक्त असू शकतो का? आता हा प्रश्न आपल्याला खरंच खूप जनतेलाच छोट्या छोट्या करावा. गोष्टींच्या माध्यमातून आपण राष्ट्रभक्त आहोत की नाही, तर हे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून कळतं. अगदीच बरोबर बोलतात. तर यामध्येच विषय आहे की प्रियांबल मध्ये जी मूल्य दिलेली आहेत त्या मूल्यांप्रमाणे आपलं आचरण झालं बरोबर. तरी आपल्यापेक्षा खूप मोठा राष्ट्रभक्त दुसरा कोणी असू शकत नाही. म्हणजे त्यामुळे प्रियांबल लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. संविधान ही नंतरची पायरी आहे, हं. समजून घेणं. हं. पण प्रियांबल 100% तुम्ही समजून घेऊ शकता. हं. प्रियांबल समजायला अवघड नाहीये. आणि त्यातले एक एक शब्द जे आहेत तसं बघायला गेलं तर त्या प्रत्येक शब्दावर एक एक मोठं मोठं पुस्तक सुद्धा होऊ शकतं. एवढं मोठं ते आघात आहे. Yes. पण ढोबळमानानं जरी त्याची ओळख झाली तरी इथल्या नागरिकांना ते पुष्कळ आहे. नेमकं संविधान काय देतं काय आपल्याला, म्हणतात. या गोष्टी त्यातून कळते. नक्कीच तुमची ही भूमिका मला कळली की नेमकी प्रास्ताविकेवरच आपण गाणं केलं. कबीरजी, मी तुमच्या व्यक्तिगत आयुष्याकडे थोडं येणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही विचार आहे, हा विद्रोहाचा विचार, मानव मुक्तीचा विचार,
मी नेहमी मानवमुक्तीचा विचार असं म्हणतो बाबासाहेबांच्या बद्दल. हा. कारण एकूणच हजारो वर्षांची गुलामगिरीची जी काही जोखडं होती सर्व प्रकारची, मग इथल्या सरंजामशाही व्यवस्थेविरोधातले असतील, किंवा इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामधले असतील, किंवा इथल्या आर्थिक विषमता आणि सगळ्याच प्रकारच्या सामाजिक विषमतेवर बाबासाहेबांनी जे त्यांच्या विचारातून, त्यांच्या लेखनातून, त्यांच्या भाषणांमधून आणि त्यांच्या आयुष्यभराच्या कामातून जे काही आसूड ओढलेले आहेत, बरोबर, हे कार्य जगामध्ये आदर्शवत असंच कार्य आहे. म्हणूनच बाबासाहेब आज सुद्धा जगातल्या सगळ्या वंचित पीडित लोकांचे हिरो आहेत. बरोबर. म्हणजे भारतातल्याच नाही तर जगभरातल्या लोकांसाठी ते हिरो आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या जगभरामध्ये आपल्याला पुतळे दिसतात. बरोबर. आंबेडकरी विचार आपल्याला कुठून मिळाला? घरातून मिळाला? कुठून मिळाला? ते शिक्षण कुठून मिळालं आंबेडकरी विचारांचं? खरं तर माझं लहानपण हे विचारेमाळ सदर बाजार ओके या ठिकाणातून गेलेलं आहे. माझ्या घरी अशी चळवळीची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. माझ्या घरी बाबासाहेब ढोबळमानांना फक्त माहित होते ओके की ही व्यक्ती आहे, आणि ते खूप मोठी व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीनं बाबा आपल्या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे. पण पर्टिक्युलर बाबासाहेब काय आहेत आणि त्यांनी काय नेमकं केलेलं आहे, म्हणजे लहान असताना हेही माहित नव्हतं की संविधान म्हणजे काय आणि संविधान कशासाठी लिहिले बाबासाहेबांनी, हेही माहित नव्हतं लहान असताना. ज्यावेळी जयंती असायची आमच्या गल्लीमध्ये वगैरे, त्यावेळी मोठमोठ्यानं गाणी लावली जायची. आणि जसं की तुम्हाला माहित असेल की सोनू निगम यांचं जे गाणं होतं, जीवाला जीवाचं दान दिलं, खूपच गाजलेलं गाणं आहे खरं तर. आणि त्या गाण्यामुळे आणि याच्यामुळे फार सोनू निगम यांना सुद्धा प्रसिद्धी मिळाली. आता अगदी परवाच जे आपलं हे जग सोडून गेले, ज्यांचं निर्माण झालं, ते गीतकार प्रभाकर पोखरेकर यांचं ते गाणं, खूप छान ती गाणी होती. तो माहोल जयंतीचा असायचा आणि गाणी खूप छान पद्धतीने ती वाजायची. आणि त्या दरम्यान मग आमच्या घरात सुद्धा एक टेप रेकॉर्डर होता आणि त्यावेळी आमच्या वडिलांनी ती कॅसेट आणली होती. आणि मी हट्ट केला होता वडिलांना की ते कॅसेट मला आपल्या घरात पाहिजे. ओके. आणि ती कॅसेट आम्ही लावून रोज ते गाणं ऐकायचो. आणि न कळतपणे बाबासाहेबांच्या विषयी प्रचंड आदर माझ्या त्या बालवयामध्ये झाला. प्रचंड, की एखादी व्यक्ती समाजासाठी काय, कुठल्या लेवलला काय करते आणि एवढ्या मोठ्या लेवलला हे काम करत असताना त्या व्यक्तीनं किती साऱ्या काय म्हणतो त्याला आपण, यातना सहन केल्या असतील, किती सारी बलिदानं दिली असतील, हा विचार एक मनातून, लहान मनातच माझ्या तरुण गेला. आणि त्या दरम्यान फार काही वाचन माझं नव्हतं, या गाणीचं ऐकायचो, त्या गाण्याचाच प्रभाव माझ्यावर प्रचंड होता. नंतरच्या काळामध्ये जसं कॉलेजला आलो तसं थोडस बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून थोडस आमच्या गल्लीत खूप चांगल्या पद्धतीनं ते वादळ होतं. ओके. आणि बीएसपीचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह होते. बीएसपीच्या काही खूप चांगल्या चांगल्या लोकांशी माझी त्या दरम्यान ओळख झाली. ओके. आणि मग बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या चळवळीशी निगडीत काही पुस्तकं हातात मिळाली. ओके. आणि त्यावेळी कळालं की पुस्तक वाचलेल्या माणसाचं मस्तक सुधारतं. कारण आम्ही बाबासाहेब आणि बाबासाहेबांना घेऊन काही ग्रह आमच्या अगोदर होते. कारण आम्ही असं म्हणायचो की बाबासाहेब आमच्या आयुष्यात आले, आम्ही देवाचे आभार मानतो, असं एक आमच्या तोंडून बऱ्याचदा वाक्य यायचं. आणि त्यात अशा प्रकारची ही जी काही वाक्य आहेत ही सगळी त्यानंतर डोक्यातून निघून गेली ज्यावेळी आम्ही खऱ्या अर्थानं ऍक्च्युअल बाबासाहेब वाचायला सुरुवात केली. आणि मग संविधान आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे दरम्यानच्या काळामध्ये माझं गाणं जे आहे ते समृद्ध होतच होतं. कॉलेजमधून वगैरे वेगवेगळ्या शाळा स्पर्धा असायच्या. त्याच प्रश्नाकडे जाणार होतो आता. आपण गाण्याची जी सुरुवात केली, कारण गाणं हे मुळात शिकण्याचं वय हे साधारणपणे 5 वर्षापासून पुढे असा एक टप्पा साधारणपणे मानला जातो. बरोबर. कुठली गोष्ट आपण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर शिकू शकतो, परंतु जे शिकण्याचं वय असतं, एखादी गोष्ट लर्न करण्याचं जे वय असतं ते साधारणपणे 5व्या वर्ष असतं. कारण आपल्या मेंदूतला मोठं कॉर्टेक्स त्या गोष्टी उद्दीपित करत असतो आणि त्याच्यामुळे ते एक योग्य वय समजलं जातं. तुमचं गाण्याचं घरात काही परंपरा होती? गाण्याकडे कसं वळला आणि शिकण्याची सुरुवात कधीपासून केली? गाण्याची आवड वडिलांना होती फार. वडिलांना मोहम्मद रफी, किशोर कुमार, अच्छा, आणि विशेष करून देवानंद यांच्यावर चित्रित झालेली गाणी फार आवडायची. ओके. आता ही गाणी
नेहमी घरात वाजायची. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅसेट आणून मला बाबासाहेबांच्या गाण्यांची कॅसेट आणून वडिलांनी माझ्या दिली आणि ती गाणी सुद्धा आमच्या घरात वाजायची. आणि ही गाणी जी होती म्हणजे रफी, किशोर किंवा ह्या गाण्यांचाही प्रचंड प्रभाव होता. कारण मी लहानपणापासून रफी साहेब यांना खूप गायनामध्ये फॉलो केलेला आहे फार. आणि रफी साहेबांवर सुद्धा मी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे ऍक्च्युली लास्ट टाइम. हा, रफी साहेबांची 100 गाणी सलग रिले स्टाईलनं गाण्याचा तो एक वर्ल्ड रेकॉर्ड होता. तो एशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी केला. तो एक वेगळा विश्वविक्रम माझ्या नावावर आहे. आणि ही गाणी गात असतानाच एक खूप चांगले संस्कार गाण्याचे त्या दरम्यान होत होते. शाळेत गॅदरिंग होतं आणि गॅदरिंगला गाणं घ्यायचं असं एक नियोजन त्यावेळी चाललं होतं. माझी प्रकाश विद्या मंदिर ही शाळा, प्राथमिक शाळा माझी होती. आणि 4थीला असताना मला आठवते की स्टेजवर पहिल्यांदाच मी गाणं गायलं होतं. आणि ते गाणं होतं रफी साहेबांचंच. कारण तर वडिलांमधील जी देशभक्ती आहे, कारण सैन्यात होते वडील, त्यामुळं वडिलांमधील जी देशभक्ती आहे ती तशीच रक्तातून आमच्यात प्रवाहित झाली होती. आणि मी सुद्धा फार म्हणजे जसं की वडील सैन्यात होते तसं मलाही सैन्यात जायचं म्हणून मी 8वी आणि 9वीला याच्यामध्ये एनसीसी मध्ये होतो, नॅशनल कॅडेट कोर. आणि त्यामध्ये फक्तच नव्हतो तर मी कमांडर होतो त्याचा. हो एकदम. आणि तशा पद्धतीनं ते फार खूप चांगल्या पद्धतीनं ते दिवस आठवतात आजही. आणि ती देशभक्ती पहिल्यांदा सुरू झाली ती 4थीमध्ये. 4थीच्या गॅदरिंग मध्ये पहिल्यांदाच त्या शाळेच्या इतिहासात कोणी जरी स्टेजवर गॅदरिंगला गाणं म्हटलं असेल स्नेहसंमेलन, तो म्हणजे मी. आणि ते गाणं होतं कर चले हम पिता. आणि कर चले हम पिता हे गाणं गात असताना खरं तर गंमत अशी झाली होती की काहीच अनुभव शाळेतल्या मॅनेजमेंटला नव्हता. एका हॉलमध्ये छोट्याशा तो आमचं स्नेहसंमेलन होता. गंमत अशी झाली होती की त्याचा माईक इथे वरती असा लागला होता. आणि मला तोंड वरती करून पब्लिक समोर आणि मला तोंड असं वरती करून गाणं म्हणावं लागलं. तशा पद्धतीने ती परिस्थिती झाली होती. आणि तसं ते गाणं पब्लिकच काय नाही दिसली आणि त्या पद्धतीनं तो मी गाणं म्हटलं होतं. मग गाणं म्हणून आल्यानंतर मला माझ्या बऱ्याचशा मित्रांनी शाळेतल्या विचारलं की तू प्रॅक्टिस करताना एवढा घाबरत होतास आणि इथं गाणं कसं काय एवढं व्यवस्थित म्हणाल. मी म्हटलं मी घाबरलो नाही कारण मला पब्लिकच दिसत नव्हती. मला फक्त मला माईक दिसायचंय, बघायचं, त्यात गाणं म्हणायचं एवढंच माझ्यासमोर फक्त टार्गेट होतं. आणि इतका तो छान प्रसंग होता. तिथून खऱ्या अर्थाने गाण्याची सुरुवात झाली. हळूहळू गाणं हे सुरूच होतं. पण शालेय जीवन आणि बाकीच्या दरम्यानच्या काळामध्ये थोडस घरातील आर्थिक परिस्थिती बिकट होणे, जबाबदारी, आपण थोडस गाणं मागं राहिलं. पण जसं कॉलेजला आलो तसं ते गाणं पुन्हा हळूहळू पिकअप घ्यायला लागलं. म्हणजे तुम्ही शास्त्रीय संगीत शिकला. नेहमी असं म्हटलं जातं की कुठल्याही गायकाला त्याची शास्त्रीय गायनाची बैठक जर पक्की केली तर तो कुठल्याही प्रांतामध्ये म्हणजे कुठल्याही जॉनरमध्ये गाणं गाऊ शकतो. जनरली मी असं ऐकलेलं. तुम्ही शास्त्रीय संगीत शिकलेला आहात? खरं तर लहानपणापासून शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रचंड आवड होती. पण घरची परिस्थिती, एकूणच सगळ्या वातावरण त्यात ते शक्य झालं नाही. पण मागच्या ह्या काही वर्षात जसं की 2013 नंतर थोडस मी शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. आणि ते अजूनही अधूनमधून सुरू आहे. तर घरात तशी काही पार्श्वभूमीच नव्हती ना, त्यामुळं शास्त्रीय संगीताविषयी एवढा आग्रह धरणारी अशी घरात व्यक्ती सुद्धा होती. आजूबाजू वातावरण सुद्धा फार महत्वाचं असतं. आता इथून पुढे मी माझ्या मुलांसाठी आग्रह राहील की जर एखाद्या माझ्या दोन मुलं आहेत मला, तर त्यातल्या छोट्या मुलाला जर गाणं म्हणायचं असेल, शिकायचं असेल किंवा गाणं जर त्याला गायची इच्छा असेल तर त्याला आम्ही पहिल्यांदा शास्त्रीय संगीताचे धडे देणार. कारण त्याची गरज काय आहे ते आता कळते. अशा पद्धतीनं तो प्रवास सगळा सुरू होता. आणि हळूहळू मग वेगवेगळ्या स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा करायला सुरुवात केली, भाग घ्यायला सुरुवात केली. काही स्पर्धा जिंकल्या. जवळपास राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा 70च्या आसपास मी स्पर्धा जिंकल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये.
हिंदी मराठी गाण्यांच्या स्पर्धा, भावगीतांच्या स्पर्धा, गझल, भक्तिगीतांच्या स्पर्धा, प्रबोधनात्मक गीतांच्या, भीमगीतांच्या स्पर्धा, कव्वालीसाठी मी एक नॅशनल लेवलचं स्पर्धा होती ती, आणि नागपूरमध्ये जाऊन ती रेल्वेने गेलो होतो, एकटाच गेलो होतो. पहिल्यांदा मला वाटतं एवढ्याला आमचा प्रवास मी केला असेल. कोल्हापूर नागपूरला जाऊन त्या स्पर्धेत सुद्धा मी मला वाटतं 3रा नंबर काहीतरी मी त्या ठिकाणी. खूप मोठे मोठे गायक होते त्या ठिकाणी. आज ते गायक आघाडीचे गायक आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांना मी टफ त्या ठिकाणी कॉम्पिटिशन देऊन आलो. अशा पद्धतीनं हा प्रवास सुरू होता. मग त्या दरम्यान आम्ही असा विचार केला की आपलं जे गाणं आहे हे गाणं आता फक्त आपल्यासाठी आहे आणि इतरांना ते मनोरंजन देण्यासाठी आहे. पण ज्यावेळी हे गाणं आपण बाबा समाजाचं प्रबोधन करण्यासाठी वापरतो, कारण त्या दरम्यानच्या काळामध्ये वामन दादा टिळक वाचायला मिळाले, नामदेव ढसाळ वाचायला मिळाले, आणि यातून कळालं की फक्तच गाणं म्हणणे, चित्रपटातली गाणी म्हणणं हेच आपलं नाही आहे, हे आपलं दायित्व नाही आहे. आपल्यावर एक जबाबदारी आहे, ही सामाजिक जबाबदारी, किंवा बाबासाहेबांनी ती आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे, ते तुम्हाला समाजाचं प्रबोधन सुद्धा करायचं आहे. कारण मनोरंजन फक्त होणं महत्वाचं नाही आहे, तर समाजाचं प्रबोधन झालं तर समाजाची जी एक सामाजिक जे स्वास्थ्य आहे खऱ्या अर्थानं ते खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहू शकते. म्हणून ते प्रबोधनावर आम्ही जास्त भर द्यायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मला एक खूप चांगलं चित्रपट बघायला मिळाला, संत तुकाराम. आणि त्यात एक वाक्य पण खूप मनाला भावून गेलं की कलाकार, कवी, शाहीर, गायक हा जो असतो तो समाजाचं दुःख मांडणारा कोणाला असतो, असं एक संत तुकाराम. तर जितेंद्र जोशींचा तो चित्रपट त्यामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्रोही तुकाराम दिसतो. खरोखर तुकाराम, संत तुकाराम तसेच होते, हे आपण नाकारता येत. तुकोबांनी एकूणच सगळ्या अनिष्ट रूढी आणि रीतींवर आसोडच ओढलेले आहे त्यांच्या प्रत्येकीच्या. विज्ञानवाद त्या काळामध्ये त्यांनी मांडला होता, याचा कुठे प्रभाव पडला होता? 100% पडला. आणि म्हणून असं वाटलं की बाबा आपल्या देशाला एवढी मोठी संत परंपरा आहे, बरोबर आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे, फार मोठी आहे, फार मोठी. आणि संतांनी जे काम केलेलं आहे समाजासाठी त्यांचं सुद्धा आपल्यावरती दायित्व आहे. आणि म्हणून आपण खूप चांगल्या चांगल्या विषयांना घेऊन समाजापर्यंत प्रबोधनात्मक काम करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही भीमप्रहार, सलाम संविधान अशा वाद्यवृद्धांची संचाची निर्मिती केली, जे आज महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देशभरात आम्ही त्याचे कार्यक्रम करतो. तुमच्या भीमप्रहारच्या 2-3 कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. कोल्हापूरच्या काही आसपासच्या कार्यक्रमाला मी धरणगुत्ती जे गाव आहे त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो. मी बघितलं की लोकांचा प्रचंड असा जनसमुदाय जमलेला आहे. लोक ऐकतायत तल्लीन होऊन, लोक बेभान होऊन त्याच्यावर नाचतायत. ते नाचणं बिभत्स नव्हतं, म्हणजे हे फार महत्वाचं मी तुम्हाला सांगेन की बिभत्स नाचणं नव्हतं ते, तर ते एक त्या विचारांमध्ये ते इतकं तल्लीन झाले होते ते सगळे, आणि त्या विचारांमध्ये ते नाचत होते आणि तुमचं कौतुक करत होते सगळे, आणि तुम्ही फार तल्लीन झाला होता गाण्यामध्ये. हा विचार, ही ऊर्जा येते कुठं? मला त्या प्रश्नाकडे जायचं आहे तुला, यातून तुम्ही सांगितलं बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा. खर तर ही ऊर्जा जी आहे ना ती विचारांची आहे. अच्छा. जो विचार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला, जो विचार शिवाजी महाराजांनी दिलेला, जो ह्या सगळ्या संतांनी दिलेला, जो विचार शाहू महाराजांनी दिलेला आहे, जो विचार महात्मा फुलेंनी दिलेला आहे, अण्णाभाऊ साठेंनी दिलेला आहे, ह्या सगळ्याच महामानवांचा हा विचार आहे. आणि त्या विचाराची ही ऊर्जा आहे जी आमच्या गाण्यातून जी लोकांमध्ये प्रवाहित होते. काय होतं की प्रत्येक महामानवांना त्यांच्या कपाळावर जातीचं स्टॅम्प मारून वाटून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता आपण बघतोय समाजाची परिस्थिती किंवा राज्यकर्त्यांकडून प्रचंड सुरू आहे. कारण त्यांना माहित आहे की ज्यावेळी समाज एकत्रित येईल त्यावेळी या देशाची परिस्थिती वेगळी असेल. जाती धर्म सोडून ज्यावेळी लोक एकत्र येऊन या देशासाठी काम करतील त्यावेळी इथं जे वेगळे राष्ट्रभक्त आहेत किंवा राष्ट्रभक्ती वेगळी दाखवून आवडणारे आहेत, अशा सगळ्यांचं तिथं खुर्ची नष्ट होणार आहे. त्यांच्या राहणार नाही हातात ती खुर्ची, हे त्यांना माहित आहे. म्हणून या जातीमध्ये त्यांना वाढवून घ्यायचा प्रयत्न आहे.
आणि आमचा हा प्रयत्नच असा आहे की लोकांपर्यंत हे सगळेच महामानव, कारण यांची विचारधाराच एक होती आणि हीच विचारधारा बाबासाहेबांनी संविधानातून दिलेली आहे. म्हणून संविधान आणि ही ह्या सगळ्या महामानवांची विचारधारा आम्ही कार्यक्रमातून देण्याचा सदैव आणि प्रत्येक ठिकाणी तो प्रयत्न करतो. मला सांगा, मी जेव्हा तुझा कार्यक्रम बघितला मगाशी मी सांगितलं तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा एप्रिल महिन्यातला तो कालावधी होता. त्या काळातच हे कार्यक्रम तुमचे असतात की वर्षभर तुम्ही हे सगळे प्रबोधन करत असता विचारांचं? खरं तर आपली अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन आहे. ओके, अशा नावाची संस्था तुमची आहे? हो. त्याच्या अंतर्गत तुम्ही त्याच्या अंतर्गत कार्यक्रम असतात. आता जयंतीला कसं असतं की जयंतीला मोस्टली कार्यक्रमांची मागणी असते जास्त, त्यामुळे कार्यक्रम आपल्याला बऱ्याच ठिकाणी आमचे पाहायला मिळतात. पण जयंती सोडली तर वर्षभर फार असे काही कार्यक्रम नसतात. आम्ही वेगवेगळ्या विंग्स बनवलेल्या आहेत, जसे की आमच्या कार्यक्रमाचे असेल, पथनाट्याचे असेल. पथनाट्याची जी विंग आहे ती आमचे तुषार नाईक नवरे सांभाळतात. त्याचबरोबर आणखी एक विंग आहे जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करणारे आहे. ते कुठल्या माध्यमातून? चित्रफितीच्या माध्यमातून. प्राध्यापक आनंद भोजने सर हे आमच्या संस्थेचे चेअरमॅन, ते खूप चांगल्या पद्धतीने हे काम करतात. ते काय करतात, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन बाबासाहेबांचा चित्रपट, महात्मा फुलेंचा चित्रपट, शाहू महाराजांची गाणी, या सगळ्या महामानवांची गाणी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळे, आता जसा जो परवा आलेला थंगलान हा चित्रपट महाराजांचा, इतका भारी चित्रपट आहे जो लोकांपर्यंत पोहोचला नाही. विक्रम नायक केला होता. विक्रम तो लोकांपर्यंत पोहोचला नाही. थिएटरला सुद्धा तो इकडे पिक्चर लागलाच नाही, अशी परिस्थिती ती होती. तर या चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर काम करतात, भोसले सर. आणि तेही विनामूल्य, खिशातले पैसे घालून त्या गावात जायचं. प्रोजेक्टर जवळपास ₹1.5 लाख प्रोजेक्टर, जवळपास ₹1.5 लाख ते सगळं साऊंड सिस्टीम ती लावायची स्वतःच, तिथलेच कार्यकर्ते 2-3 घ्यायचे लावायचं. इतकं सुंदर काम आमचे भोजने सर करत आहेत संस्थेच्या माध्यमातून. म्हणजे तुमची टीम आहे सगळ्यांची, या प्रबोधनासाठी तुम्ही काम करता. खूप मोठी टीम आहे. मला तुम्ही सांगा की आता मी तुमच्या गाण्याच्या प्रवासाकडून पुढे थोडस जातो. आज सुद्धा भारतामध्ये जाती व्यवस्थेचं जे स्तोम आहे, बऱ्याचदा मी त्याच्यावरती भाष्य करत असतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. ते स्तोम कमी झाल्याचं आपल्याला दिसत नाही. जाती द्वेष वाढलेला काही ठिकाणी दिसतो. मध्य प्रदेशामध्ये काही घटना घडल्या, उत्तर प्रदेशामध्ये सहारनपूरला काही घटना घडल्या, तर त्या घटना ह्या चिंतित करणाऱ्या आहेत. आणि मुळामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा आज आपण म्हणजे अमेरिकेचं नासाचं कौतुक करतो की सुनीता विल्यम्स अंतराळातून इतकी काळ राहून परत आल्या, पण आपण मात्र अजून सुद्धा त्याच वेगळी मानसिकतेमध्ये आणि त्या जुन्या विचारांमध्ये अडकून पडलेले आहोत. आपण अनुभवता कधी? आपण खूप ठिकाणी फिरतात, खूप ठिकाणची लोक आपल्याला आंबेडकर चळवळीतील समाजातील किंवा वेगवेगळ्या समाजातील माणसं तुम्हाला भेटत असतात. त्यांच्याकडनं तुमच्यापर्यंत येतं की आजही अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत अन्याय अत्याचाराच्या? साहजिकच. आता तरी आपल्यासारखे लोक आहेत, महाराष्ट्र निर्माण सारखं चॅनल आहे जे या घटना दाखवतं. अशा रोज घटना घडतात ज्या दाखवल्याच जात नाहीत मीडियातून. या गोष्टीला तुम्ही ऍग्री करता का? तर अशा घटना आमच्यापर्यंत ही मॅक्झिमम येतात. या आम्ही आमच्या कार्यक्रमातून याचा प्रबोधन व्हावं, या कार्यक्रमात या अशा घटना घडू नयेत याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो मोस्टली. जसे की आता एका गावामध्ये आम्ही मध्यंतरी गेलो होतो, तर आमचा कार्यक्रम सुरू होता आणि दोन्ही समाजामध्ये, मराठा आणि आपल्या बौद्ध समाजामध्ये तणाव होता. आणि त्या तणावातून कार्यक्रम अचानक आपला त्या ठिकाणी बंद झाला. पण इतर गायक कोणी असते तर ते निघून गेले असते. आम्ही तिथंच थांबलो आणि आम्ही विनंती केली की आम्हाला जे काय सांगायचं आहे ते तुम्ही ऐका. आणि ज्यावेळी आम्ही कार्यक्रम सांगितला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी झाली, त्यामध्ये शाहू महाराजांची गाणी झाली. ह्या खूप साऱ्या अशा गोष्टी त्या ठिकाणी खूप चांगल्या झाल्या. त्यानंतर त्यांना कळलं की ही लोक आपल्या विरोधात नाहीत आणि आपण उगीच त्यांच्या विरोधात काहीही बोलतोय किंवा काही बाबा आपले ऍक्शन सुरू आहे. एका जातीय मानसिकतेतून आपण त्यांच्याकडे बघतोय किंवा हे आपल्याकडे बघतात, हे त्यांच्याकडे लक्षात आलं. एकमेकांना त्यांच्या चुका कळा. आता सध्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये अशी सुरू आहे की
इंस्टाग्राम किंवा युट्यूब, फेसबुक हे जे सोशल म्हणजे समाज माध्यम आहेत जे उत्स्फूर्तपणे सुरू आहेत, लोक त्यावर उत्स्फूर्तपणे टाकतात, त्याचा जो अँगल आहे तो चुकीच्या दिशेने चालला. तो प्रवास खूप विभत्स पद्धतीने पुढे निघाला, समाजविरोधी तिथं पर्टिक्युलरली एका समाजाचा माणूस येतो, तो त्याच्या समाजाबद्दल सांगतो. तिथं त्याला हे वाटत नाही की मी जर माझ्या समाजाबद्दल सांगत असू तर या देशात, या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा एकूणच आपल्या या समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काम केलं? त्यांनी जातीसाठी काम केलं का? अजिबातच नाही. बाबासाहेबांनी जातीसाठी एका संविधान लिहिलं का? नाही. महात्मा फुलेंनी पहिली शाळा मुलींसाठी काढली, ती जात बघून काढली होती का? फातिमा शेख सारखी एक महिला त्याच्या शाळेची मुख्याध्यापिका होते, ती जात बघून काढली? एका विधवा महिलेचं मूल दत्तक घेतलं, जात बघून घेतलं, आणि ती महिला सुद्धा ब्राह्मण समाजाची होती. मग या महामानवांनी जर जाती वाटून घेतलेले नाहीये तर सोशल मीडियावर जे आता सध्या जाती जातीने घेऊन जे काय रान उठायला लागलेलं आहे ते थांबणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत जातीशी निगडीत जातीवादी मानसिकतेतून, मनुवादी मानसिकतेतून घडणाऱ्या घटना या वाढतच राहणार, त्याला पर्याय नाही. एका बाजूला अशी यंत्रणा आहे की हे जे काय रील स्टार्स आहेत, सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत, यांच्याकडून जात प्रबळ करणारे व्हिडिओज आणि मटेरियल बाहेर पडत आहे. आणि एका बाजूला आमच्यासारखे लोक आहेत जे जातीपेक्षा जास्त राष्ट्रीयतेला, देशाला प्राधान्य देत आहेत. जे बाबा आपण एकमेकांच्या सोबत राहिलो तर या देशाचा कशा पद्धतीनं विकास होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो, ह्या सगळ्या महामानवाने आपल्यावर जे काय बाबा उपकार केलेले आहे त्याची परतफेड करण्याचा थोडा तरी आपण प्रयत्न करू शकतो. पण एक मात्र निश्चित आहे की त्यांना जातीत वाटून जेवढं घेऊ तेवढं देशाचं नंतर पहिला स्वतःच नुकसान आहे, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून जातीच्या ज्या घटना आहेत, ज्या जातीयवादाच्या घटना आहेत, त्या याशिवाय ज्या वाढत राहणार आहेत त्या थांबणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. जातीय अस्मिता डोकदार झालेल्याच आहेत अलीकडच्या काही काळामध्ये, त्या होत्याच. धार्मिक सुद्धा तणाव गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतोय. आपण बघितलं की खूप ठिकाणी असा तणाव निर्माण झालेला आहे. एक आंबेडकरी गायक म्हणून तुम्ही या घटनांकडे कसं बघता? संवेदनशील माणूस म्हणून कसं बघता? काय वाटतं तुम्हाला? खर तर रोज ह्या वाढत्या घटना पाहून मन खरंच छिन्न विछिन्न होतं, सुन्न होतं. कारण ह्या सगळ्या महामानवांच्या देशामध्ये तुम्हाला राहण्यासाठी, खूप चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी, जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी लढा दिलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. या बलिदानाला अगदी क्षणार्धात आपण अशा घटना करून तिलांजली देतो. बाबासाहेबांचं संविधान हे पर्टिक्युलर एका जातीचं नाहीये, मगाशी जसं म्हणालो तसंच ते कुठल्याही एका धर्माचंही नाहीये. बरोबर. ते सगळ्यांना तेवढाच समान संरक्षण देतं, अधिकार देतं, तेवढाच न्याय देतं सर्वांना. कुठलीही जात किंवा कुठलाही धर्म बघून त्याच्याकडं संविधानात अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की तुम्ही या देशामध्ये ज्यावेळी जन्म घेता त्यावेळी पहिल्यांदा आणि अंतिमता तुम्ही भारतीय म्हणूनच या देशामध्ये राहिलं पाहिजे. बरोबर. तुम्ही पर्टिक्युलर एका जाती धर्माचा पगडा घेऊन जर या देशामध्ये राहिलात तर 100% या देशामध्ये हा देश बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही. कारण प्रत्येकानंच जर ती जातीय आणि धार्मिक अस्मिता बाळगून आणि ती कट्टर करून, जातीय अस्मिता बाळगणं वेगळं आणि ती कट्टर, अजून कट्टर करून इथं वावरणं हे देशासाठी घातक आहे. हे बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबांच्या विचारातून प्रत्येक वेळा ते आलेलं आहे. कारण म्हणून मी बाबासाहेबांना या देशातला सगळ्यात मोठा देशभक्त म्हणतो. बाबासाहेबांपेक्षा खूप मोठा देशभक्त या देशात असू शकत नाही असं माझा अंदाज आहे. त्याच्या मागचं कारण असं की संविधानासारखी बाबा एक खूप चांगली प्रणाली
आपल्या देशाला बाबासाहेबांनी दिली. आणि जसं आता मगाशी बोललो मी की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. माझ्या समोर ज्यावेळी समाज किंवा देश अशी प्रायोरिटी येईल त्यावेळी मी पहिली प्राथमिकता ही देशासाठीच देणार, असं बाबासाहेबांचं वाक्य होतं. धर्माला नाही, जातीला नाही, समाजाला नाही, तर देशाला पहिली प्राथमिकता देणार. अशी लोकच नाही आहेत ना आता. आणि म्हणूनच ही आता परिस्थिती अशा पद्धतीने चाललेली आहे. बाबासाहेबांचा हा एकच संदेश जरी इथल्या आत्ताच्या समाजातल्या तरुणांनी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी घेतला तरी हा प्रॉब्लेम अगदी सहजपणे नष्ट होऊ शकतो असं मला वाटतं. डेफिनेटली हा खरंच एक मोठा विचार आहे बाबासाहेबांनी जी सगळ्याच भारताच्या राज्यघटनेमधली जर आपण सगळी कलमं बघितलीत त्याच्यापेक्षा आपण जर प्रास्ताविका बघितल्या, भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य असं म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या विचारांमध्ये बाबासाहेबांना राष्ट्र हे एकसंघ ठेवायचं आहे. बरोबर. राष्ट्र हे एकात्म ठेवायचं आणि त्याच्यातून व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची उन्नती समृद्धी अशा 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 टर्म्स त्याच्यामध्ये आहेत आणि ते बाबासाहेबांना अपेक्षित होतं. मी पुढे जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संगीताचे चाहते होते. स्वतः बाबासाहेब उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. खूप खूप म्हणजे खूप. बाबासाहेबांना आपण फक्तच अशा अँगलनी आजपर्यंत बघितलेलं आहे की बाबासाहेब आणि पुस्तक, बाबासाहेब आणि संविधान, बाबासाहेब आणि पेन, बाबासाहेब आणि कायदा एवढंच फक्त बघितलेलं आहे. मध्यंतरी एक गंमत अशी झाली की माझा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी बाबासाहेब व्हायोलिन वाजवतानाचे बाबासाहेबांचं एक चित्र आहे इंटरनेटवर, ते मी त्या टाकलं. तर मला आपल्यातल्या काही नेत्यांनी, समाजातल्या काही नेत्यांचे फोन आले आणि मला अगदीच म्हणजे धारेवर धरलं. बाबासाहेबांच्या हातातलं संविधान काढून त्याच्या हातात काय व्हायोलिन देऊन तुला काय मिळालंय, काय साध्य करायचंय केला. तुम्ही बाबासाहेबांकडे बघताना इतकं नॅरेटिव्ह कसं काय बघू? बाबासाहेबांना संगीत प्रेमी असू शकत नाहीत, वैयक्तिक आयुष्य असू शकत नाही बाबासाहेब, डेफिनेटली असायला हवं ना. आणि संगीतावर प्रेम करणारा माणूस हा संवेदनशील असतो. तर बाबासाहेबांना खूप चांगल्या पद्धतीनं संगीताची जाण होती. त्यावेळी बाबासाहेबांकडे कितीतरी रेकॉर्ड्स होत्या ग्रामोफोनच्या, ज्यावर बाबासाहेब निरंतर देश विदेशातलं संगीत, शास्त्रीय संगीत ऐकत होते. बाबासाहेब सिम्फनीज असायच्या. हो. तर बाबासाहेबांच्या घरातून संत कबीर पंथ खूप चांगल्या पद्धतीनं त्या पंथाची विचारधारा बाबासाहेबांच्या घरात होती. कारण बाबासाहेबांचे वडील रामजी हे त्या पंथाचे, सुभेदार रामजी सपकाळ हे त्यांच्या त्या पंथातून होते. त्यामुळं कबीर पंथातली भजनं बाबासाहेबांच्या घरी कायम निरंतर असायची. आणि त्यामुळं बाबासाहेबांना एक भजनाची सुद्धा खूप चांगली आवड होती. शिवाय बाबासाहेबांना तबला खूप चांगल्या पद्धतीने वाजवतो. जसं तुम्ही बघितला की आपले मामुटी यांचा जो पिक्चर आहे जब्बार पटेल, त्यामध्ये जो कबीर आका हे या गाण्याच्या वेळी बाबासाहेब तबला वाजवताना दाखवले. किती सुंदर क्षण आहे तो. मर गया अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया झूठी चाम चटाय. कबीर कहे की आपल्या देशाचं संविधान लिहिलेल्या, देशासाठी खपणारा झिजणारा माणूस एकेकाळी तबला सुद्धा वाजवत असेल. किती सुंदर क्षण आहे तो. बरोबर. मग फक्तच एका फ्रेम मध्ये बाबासाहेबांना अडकवून घेण्याचं, जसं जातीय फ्रेम मध्ये बाबासाहेबांना अडकवलेलं आहे, तसं ह्या कायदा अभ्यास पुस्तक आणि ह्याच्या बाहेर बाबासाहेब समजूनच घेतले जात नाही. हा एक संगीत प्रेमी बाबासाहेब आपण दुर्लक्षितच केलेले असं तुम्हाला म्हणायचं. 100% केलेले आहे. बाबासाहेब व्हायोलिन वाजवायचे खूप चांगले. बाबासाहेब गिटार खूप चांगले आहेत. आता जसं मी मागच्याच महिन्यामध्ये मी पुण्याला सिम्बायोसिसचं एक हे आहे कॉलेज आहे आणि माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांसाठी एक खूप छान तिथं बाबासाहेबांची एक आठवण म्हणून बाजूलाच संग्रहालय, सिम्बायोसिस कॉलेजच्या बाजूलाच संग्रहालय, खूप चांगलं संग्रहालय आहे. त्या ठिकाणी बघितलं तर बाबासाहेबांचं गिटार सुद्धा त्या ठिकाणी दिसलं. म्हणजे बाबासाहेब गिटार सुद्धा वाजवायचे, त्यांना गिटारची सुद्धा आवड होती. माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या दैनंदिन वापरातल्या, त्याचं एक संग्रहालय तिथं सिम्बायोसिस मध्ये केलेलं आहे बाजूलाच. आणि खूप छान असं आहे. तिथं गेल्यानंतर अगदी क्षणाक्षणाला ज्या वस्तूंना बाबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बसलेले आहेत, ज्या खुर्चीवर बाबासाहेबांनी पुस्तक ठेवून अभ्यास केलेला आहे,
ज्या खऱ्या अर्थानं सोफ्यावर बाबासाहेब बसले असतील, जे कोट घातले असतील बाबासाहेबांनी, संविधान सुपूर्द करत असतानाचा जो कोट आहे बाबासाहेबांचा तो त्या संग्रहालयात, ऐतिहासिक. आणि हे सगळं बघत असतानाच त्या ठिकाणी मला बाबासाहेबांची वाद्य सुद्धा बघायला मिळाली. त्यात मला गिटार बघायला मिळालं. अरे बापरे, म्हटलं क्या बात आहे. आम्ही बाबासाहेबांना फक्त एका पुस्तकाच्या फ्रेम मध्ये, एका कायद्याच्या फ्रेम मध्ये, संविधानाच्या फ्रेम मध्येच फक्त बघत होतो. पण बाबासाहेब हे बहुआयामी व्यक्तिमत्व. येस. म्युझिक आणि अभ्यास तसा काही संबंध येत नाही बऱ्याच लोकांचा, पण बाबासाहेबांनी याची सांगड खूप छान पद्धतीने घातली होती. आणि म्हणून बाबासाहेब हे जेवढे कायदेतज्ञ आहेत, जेवढे संविधान निर्माते आहेत, तेवढेच बाबासाहेब मला वाटतं की संगीत प्रेमी सुद्धा. संगीत प्रेमी बाबासाहेब डेफिनेटली. कारण मी वाचलं होतं की बाबासाहेबांनी अखेरच्या काळामध्ये व्हायोलिन सारखं वाद्य शिकण्याला प्रिफेअर केलं. आता व्हायोलिन हे वाद्य म्हणजे माहितीप्रमाणे तंतुवाद्य ते आहे आणि ते भावनिकतेशी निगडित आहे 100%. म्हणजे त्याचे ज्या स्ट्रिंग्स किंवा व्हायब्रेशन्स त्याचे जे आहेत किंवा त्याच्यातून जो नाद निर्माण होतो तो थेट काळजाला हात घालणार आहे. अगदी अगदी. आणि बाबासाहेबांचं एकूणच आयुष्य हे भावनिक आहे. रमाबाई आंबेडकरांचं जाणं असो किंवा त्यांच्या 4 मुलांचं निधन असो, गंगाधरचं निधन असो किंवा राजरत्नचं निधन असो, आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे काही भोगलं, गुजरातमध्ये त्यांच्याबरोबर झालेला जो काही भेदभाव होता, इतिहास प्रसिद्ध आहे. या काळातून तयार झालेले बाबासाहेब आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये उत्तरार्धामध्ये व्हायोलिन सारखं वाद्य निवडतायत, ही गोष्ट किती मोठी. मुळात व्हायोलिन हे वाद्य तसं आता तुम्ही जसं म्हणालात तसं ते भावना प्रदान करणार, भावना दाखवणार, तुमच्या मनातल्या त्या ठिकाणी त्या भावना प्रकट होतात असं ते वाद्य आहे. आणि खूप अवघड सुद्धा आहे. अवघड आहे, खूप अवघड आहे फार. जर संगीतप्रेमी 100 असतील ज्यांना वेगवेगळी वाद्य शिकायची, तर त्यातले 2 ते 3च लोक असे असतील ज्यांना व्हायोलिन शिकायचं. म्हणजे एवढा रेशो कमी आहे. आणि असं वाद्य बाबासाहेबांनी निवडलं आणि खूप छान पद्धतीनं बाबासाहेबांनी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या अगदी अखेरीच्या काळास बाबासाहेबांना समाजाविषयी एक प्रचंड चिंतेत असायचे बाबासाहेब. म्हणजे माझ्या वाचनात आले आता काय होणार इथून पुढे काय होणार, की इथपर्यंत जो काय बाबा मी रथ आणलेला आहे, समाजाचा रथ, समतेचा रथ, धम्माचा रथ जो इथपर्यंत आणलेला आहे, तो इथून पुढे कशा पद्धतीनं गतिमान होणार बरोबर की नाही याची एक थोडीशी चिंता बाबासाहेबांची चिंता होती. सोबतच बाबासाहेबांचे काही कौटुंबिक सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांचे काही थोडे बाबासाहेब निराश असायचे त्यामध्ये. त्यामुळे त्या सगळ्याच भावना त्यातून प्रकट करण्याचा बाबासाहेब प्रयत्न. शेवटच्या काळामध्ये त्यांची तब्येत ही फार एवढी इतकी तंदुरुस्त नसायची, नादुरुस्तच असायची नेहमी. कारण एवढं वर्ष अभ्यास, एवढा रात्र जागून 20-20 तास, 18-18 तास जर जो माणूस अभ्यास करून देशासाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय, तर त्याच्या अखेरच्या काळामध्ये त्याची काय तब्येत साथ देणार तुम्ही सांगा. आणि अगदी तसंच झालं होतं. त्यामुळे व्हायोलिन हे खूप चांगलं जवळचं वाद्य बाबासाहेबांचं बनलं होतं, ज्यातून बाबासाहेब वाजवून ते वाद्य वाजवून त्यातून जो काय आनंद आहे, त्यातून जो काय बाबा त्यांच्या भावना आहेत ते व्यक्त करण्याचा बाबासाहेब प्रयत्न करायचे आणि त्यातून रित होण्याचा बाबासाहेब प्रयत्न करत होते. डेफिनेटली. मुलाखतीच्या शेवटी जातोय कबीरजी. मला तुम्ही सांगा की कबीर नाईक नवरेने आता लंडनच्या रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. एक भारतीय म्हणून भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेचं 16 भाषांमध्ये भाषांतरित करून आपण एक विक्रम केलेला, प्रस्थापित केलेला आहे. बरोबर. कबीर नाईक नवरे आता काय कुठल्या तयारीमध्ये आहेत, आता ते काय करणार आहेत? खरं तर ऍक्च्युली संविधानाची ही जी माझी कॉन्सेप्ट आहे, जी तुम्हाला मी मगाशीच सांगितली, की वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण प्रियांबल त्या ठिकाणी गात आहोत आणि गायलं गेलं आपल्याकडे. तर मूळ कॉन्सेप्ट अशी आहे की संविधानाचं 75वं वर्ष आहे. 75 गायक घेऊन आपण 20 भाषांमध्ये त्याचं गायन करणार आहोत. ओके. कोल्हापूरमध्ये. ओके. तो कार्यक्रम 17 मे रोजी होणार आहे. ओके. कोल्हापूरमध्ये. हा, कोल्हापूरमध्ये.
आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कारण हा कार्यक्रम खास करून आठवले साहेबांच्या अथक प्रयत्नातून आम्हाला केंद्र सरकारकडून त्या कार्यक्रमासाठी मदत मिळालेली आहे. आणि हा भव्य दिव्य असा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास 1,500 गायक एकत्र येतात. म्हणजे पहिल्यांदा 20 भाषांमध्ये आणि 1,500 गायकांना घेऊन तुम्ही ते करणार आहात. हो हो. ओके. आणि पहिल्यांदाच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशात हा असा प्रसंग घडतोय. हा अभिमानास्पद असा क्षण असणार आहे आपल्या भारतीयांसाठी, कोल्हापुरासाठी, की कोल्हापुरात हा कार्यक्रम होतोय. अच्छा. आणि जवळपास 20 भाषा, 1,500 गायक, आणि यातून हा विश्वविक्रम नव्याने होईल, जो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड साठी नोंदला जाईल. ओके. गिनीज बुक साठी आपण तयारी करताय. एक्झॅक्टली. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची टीम त्या ठिकाणी येणार आहे. ओके. हा, त्यांच्याशी प्राथमिक बोलणं झालेलं आहे. बऱ्यापैकी ते प्रोसिजर पूर्ण सुरू आहे. आणि आता हा जो वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, याच्यासाठी आम्ही खूप मोठ्या लेवलला जाऊन तयारी करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं जे एक स्वप्न 3.5-4 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं की अशा पद्धतीची एखादी कॉन्सेप्ट होऊ शकते आणि भव्य दिव्य पद्धतीने होऊ शकते, तर ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार आहे. आणि ती तारीख आहे 17 मे. तर राहुलजी, तुम्ही महाराष्ट्र दिनमान ही सोबत असेलच माझ्या, आणि मी आपल्या सर्व दर्शकांना सुद्धा या ठिकाणी विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे. कारण भारतीय संविधान हे आपल्या सर्वांना न्याय, समता, बंधुता आणि स्वतंत्रता कशा पद्धतीने प्रदान करते ते बघण्यासाठी, ऐकण्यासाठी जवळपास 1,500 गायक त्या ठिकाणी तुम्हाला हे सांगण्यासाठी तिथं उत्सुक असणार आहेत. तर जवळपास लाखोच्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून यशस्वी करायला पाहिजे असं मला वाटतं. डेफिनेटली तुमच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छाच. मी तुम्हाला शुभेच्छा देईन अशा की तुमचा हा जो रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न आहे तो निश्चितपणे यशस्वी व्हावा आणि त्याच्या माध्यमातून लोकांचं संविधानाबद्दलचं शिक्षण व्हावं, प्रबोधन व्हावं आणि लोकांच्यामध्ये सामाजिक अस्मिता ज्या बंधुतेवर आधारित आहेत, ज्या समतेवर आधारित आहेत, ज्या स्वातंत्र्यावर आधारित आहेत, त्या निर्माण व्हाव्या अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कबीरजी, मी एक शेवटला तुमच्याकडे फरमाईश करेन की तुम्ही ज्या 16 भाषांमध्ये आपण भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं गायन केलेलं आहे, बरोबर, आपण मराठी आहोत. मी सुरुवात तुम्हाला हेच सांगेन की मला मराठीमध्ये प्रास्ताविकेचं गायन कसं होतंय. खरं तर मला मराठीतच गायला आवडतं पहिल्यांदा आपल्या इथं. कारण आणखी एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की याच वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळं तर ऍक्च्युली ते जे पूर्ण डॉक्युमेंट आहे, अच्छा, तर ते असं आहे की त्याला चाल आम्ही अशी लावलेली आहे. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत, स्वतः प्रत
अर्पण करत आहो, स्वतः प्रत अर्पण करत आहो. वा, क्या बात, संविधान. सुपर 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 थँक्यू. सुपर. भारताचं संविधान आम्ही शाळेपासून शिकतोय, परंतु ते असं त्याला गेयता आहे किंवा ते गायलं जाऊ शकतं हे काही आम्हाला माहित नव्हतं. म्हणजे आमच्यापैकी कित्येक लोकांना ते माहितीही नसेल की ज्यांनी ऐकलं नाही तुमच्याकडनं. कबीरजी, तुम्ही भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेचं गीत गायन तरी केलेच आहे, पण माझी एक अजून एक तुमच्याकडे एक फरमाईश आहे की तुम्ही एखादं हिंदी गाणं तुमच्या आवडीचं गावं. म्हणजे तुम्ही हिंदी गाणी कशी गाता हेही लोक. खर तर रफी साहब आणि सोनू निगम अच्छा यांना खूप फॉलो करतोय. ओके. म्हणजे सोनूजींची हेअरस्टाईल, अगदी त्यांचं लिव्हिंग स्टाईल, ओके, त्यांची ड्रेसिंग स्टाईल या सुद्धा बऱ्याचदा त्याचाही प्रभाव असतो. आणि कलाकारानं थोडस वेगळं दिसलं पाहिजे अशा मी मताचा आहे. कारण तो चार चौकात मुळात इतरांपेक्षा वेगळा, तो चार चौकात गेल्यानंतर त्याचं वेगळेपण सुद्धा दिसलं पाहिजे. तर ते ऍक्च्युली प्रभाव आहे सोनूजींचा आणि रफी साहेबांचा. तर मी मग रफी साहेबांचं ऐकायचं गाणं की रफी साहेबांचं ऐकायला आवडेल मला. रफी साहेबांचं खूप छान गाणं, ज्या गाण्यातून आम्ही वर्ल्ड रेकॉर्डला सुरुवात केली. ओके ओके, ते गाणं या ठिकाणी घेतो. हो, तेरे निगाहे नाज निशाना ढूंढेगा, अरे मुझको मेरे बाद जमाना ढूंढेगा, दिल का सोना साज तराना ढूंढेगा. क्या आवाज आहे, सुपर सुपर. थँक्यू. तर हे होते माझ्या बरोबर गायक, समाज प्रबोधन करणारे कार्यकर्ते आपण त्यांना म्हणू, कबीर नाईक नवरे. कबीर नाईक नवरे यांना लंडनचा एका पुरस्कार मिळालेला आहे प्रतिष्ठेत, ज्यात त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे संविधानातल्या 16 भाषांमध्ये गाणं निर्मिती करून संविधानातल्या 16 भाषांमध्ये त्यांनी ते प्रस्ताविकेचं गायन केलेलं आहे 16 भाषांमध्ये. आता ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करतायत. त्यामध्ये ते साधारणपणे 1,500 गायकांसोबत 20 भाषांमध्ये संविधानाची प्रस्ताविका गाणार आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया, आपण त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया, त्यांच्या कार्याचं कौतुक करूया. आणि आपण बघणाऱ्या सगळ्यांनाच मी सांगतो की आपणही भारताचं संविधान, त्याची प्रस्ताविका समजून घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची संकल्पना नेमकी काय होती ती आपण समजून घेतली पाहिजे आणि ती आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण प्रमाण मांडली पाहिजे. तरच आपण देश म्हणून, राष्ट्र म्हणून महासत्ता होण्याचे स्वप्न बघू शकतो आणि ती पूर्ण करू शकतो असं मला वाटतं. कबीरजी, आपण माझ्यासोबत या स्टुडिओमध्ये आलात, वेळ दिलात आणि तुमचा सगळा प्रवास उलगडून दाखवलात, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.